हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 8वी NMMS परीक्षा याच्यामधलं पहा पेपर क्रमांक 1 बौद्धिक क्षमता चाचणी. तर पहा मित्रांनो, ही आहे 2025 आणि 26ची ही नवनीत. याच्यामधला आपला सेकंड चॅप्टर चालू आहे. सेकंड चॅप्टरचं नाव आहे आपल्या वर्गीकरण. हा जो वर्गीकरण धडा आहे याच्यामधला जो सराव संच आहे आपला स्वाध्याय 2.1 याच्यामधले आपण गेल्या लास्ट व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन बघितलेले आहेत. आज आपण काय करणार आहोत, त्याच्या पुढचे क्वेश्चन बघणार आहोत. 10वा क्वेश्चन आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे मित्रांनो. जर कोणी तुम्ही पहिल्याचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर ते व्हिडिओ तुम्ही पहिलं बघून घ्या. तर आता आपण सुरू करूया प्रश्न क्रमांक 11. तर प्रश्न क्रमांक 11मध्ये काय दिलं, 999 ही एक संख्या आहे. ती संख्या आपण या पेजवर लिहून घेऊ आणि त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर पहा मित्रांनो, आपला आहे 11 क्रमांकचा प्रश्न. त्याच्यामध्ये दिलं तुम्हाला पहिली संख्या दिलेली आहे 999, त्याच्यानंतर दुसरी संख्या दिलेली आहे 124 आणि तिसरी संख्या दिलेली आहे तुम्हाला 511. आता ह्या 3 संख्येवरून तुम्हाला ह्या 4 ऑप्शनमधले जुळणारं ऑप्शन शोधायचं आहे. तर तुम्ही ह्या 3 संख्यांना जर व्यवस्थित जर बघितलात तर याच्यामध्ये काय दिसतं मित्रांनो, हे जे 999 आहे हे 999 तुम्हाला हे कसं बनवलेत त्यांनी, 999 कशी संख्या तयार झाली तर 100चा हे 10चा क्यूब केलेला आहे मित्रांनो. 10चा क्यूब किती येते म्हणजे 10चा घन किती येते 1000 येते मित्रांनो. 10चा घन किती येते 1000. त्याच्यामधून जर 1 मायनस केला तुम्ही तर उत्तर काय येते 999. मग ह्या पद्धतीने हे तिन्ही संख्या इथं बनवलेल्या आहेत मित्रांनो. तर आता पहा इथं 124 आहे. आता 124 कोणाच्या घनाच्या जवळ आहे म्हणजे कशाच्या क्यूबच्या जवळ आहे, 5च्या आहे. जर तुम्ही 124ला जर बघितला तर ह्याचा पॅटर्न कसा आहे, आपण जर 5चं क्यूब केलो, क्यूब म्हणजे काय घन, 5चा जर घन केलो तर किती येते 125 येते मित्रांनो. मग ह्याच्यामधून 1 मायनस केलं ना, मग दुसऱ्या संख्येमधून मी तोच पॅटर्न यूज केलेला आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 1 मायनस त्यांनी काय केलेलं आहे. मग 124मधून जर 1 मायनस केलो आपण तर काय येते 124. 125मधून जर 1 मायनस केलं तर 124 येते मित्रांनो. ॲज इट इज हा जो 511 आहे त्यालासुद्धा त्यांनी कशाचा तर क्यूब करूनच 1 मायनस केलेला आहे. तर पहा 511 हा जो नंबर आहे तो कशाचा क्यूब केला असेल त्यासाठी तुम्हाला क्यूब पार्ट पाहिजे मित्रांनो. मग तुम्ही जर 8चा क्यूब जर बघितला तर 512 येते. म्हणजे 8चा घन किती येते 512 येते. आणि त्याच्यामधून जर तुम्ही 1 वजा केला, वजा म्हणजे मायनस केला तर किती येते 511 येते मित्रांनो. मग ह्या प्रश्नामध्ये ह्या प्रकारचं पॅटर्न चालू आहे. त्यांनी काय करू लागले, एका संख्येचं क्यूब करत आहेत आणि त्याच्यामधून 1 मायनस करत आहेत आणि असे संख्या बनवलेल्या आहेत 3. मग आपल्याला प्रश्नामध्ये ते जे 4 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये ह्या पॅटर्ननुसार कोणती संख्या आहे ते शोधायचे आहे आणि वर्तुळ काय करायचं आहे, गोल करायचं आहे. जर तुम्ही ह्या 4 पर्यायामध्ये जर बघितलात तर हा जो चौथा पर्याय आहे, हा चौथा पर्याय तुम्हाला 63 आहे. 63 म्हणजे 63 हा कोणाच्या तर क्यूबच्या जवळ आहे. जर तुम्ही 4चं घन केलात, पहा पर्याय क्रमांक 4 बघतो मी डायरेक्ट, कारण हे क्वेश्चन खूप सोपं आहे. तुम्हाला जर क्यूब पार्ट असतील तर तुम्हाला लगेच कळून जाईल. तर हे 4 नंबरचा ऑप्शन कसा येतो, आपण जर 63 जर घेतलो आपण तर हा 63 कसा बनतो, ह्याच पॅटर्ननुसार बनतो. मग आपण जर 4चं क्यूब केलो तर 4चं क्यूब म्हणजे 4चा घन केलं तर 64 येते मित्रांनो. 4चा घन काय येते 64 म्हणजे 4चा घन 64 येते. मग 64मधून आपण 1 वजा करायचं आहे. 1 वजा आपण का करतो, कारण वरच्या नंबरमध्ये 1 वजा केलेले आहेत सगळ्यामध्ये, म्हणून आपण ह्याच्यामध्ये सुद्धा काय करतो 1 वजा करतो. मग 64मधून जर 1 वजा झालं तर आपला काय भेटतं 63 भेटते म्हणजे 63 भेटते. मग हा जो पर्याय आहे, हा जो चौथा नंबरचा पर्याय आहे, या दिलेल्या प्रश्नामध्ये जो पॅटर्न बनवलेले आहेत त्याच पॅटर्नवरून चौथा पर्याय आहे. बाकीचे जर तुम्ही नंबर बघितलात तर बाकीचे नंबर कोणतेही घन नाहीत मित्रांनो, ते क्यूब नाहीत, ते फार दूर आहेत. म्हणून आपलं चौथा नंबरचा पर्याय अचूक असणार आहे आणि तेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर आता बघूया आपण 12वा प्रश्न. 12वा प्रश्नामध्ये सुद्धा असे 3 नंबर दिलेले आहेत. ते नंबर आपण पहिलं लिहून घेऊया. पहिला नंबर आहे आपल्याकडे 551 आहे. पहिला नंबर किती आहे 551. दुसरा नंबर आहे 339 आणि तिसरा नंबर आहे 428. तर आता हे जे संख्या आहेत ह्या संख्यांना आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. आता वर कसा पॅटर्न तयार झाला, कोणत्या तरी एका नंबरचं क्यूब केलं आणि त्याच्यामधून 1 वजा केले, असं तिन्ही नंबरमध्ये हाच पॅटर्न होता. तर आता ह्या 3 नंबरमध्ये सुद्धा काहीतरी पॅटर्न असेल मित्रांनो. ते पॅटर्न आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे मित्रांनो. तर पहा आता याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगतो. आता हे जो 551 ही संख्या आहे, ही संख्या त्यांनी कशी बनवली, ह्या संख्येला बनवण्याचं पॅटर्न कसं आहे.
तर समजा हा जो अंक आहे 3 अंक म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 1 ह्या तिघाचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती होते? 5 5 25 होते. 5 5 25 25 एका 25 येते मित्रांनो, म्हणजे 25 आलं. मग हा जो 25 आहे हा कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे. म्हणजे 25 कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. म्हणजे 25 ही संख्या पूर्ण संख्या आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं आहे, हे जो 551 आहे याच्यामधले जे अंक आहेत ह्या अंकांचा जर तुम्ही गुणाकार केलं तर तुम्हाला पूर्ण संख्या भेटू लागली, पूर्ण वर्गसंख्या भेटेल, म्हणजे कंप्लीट स्क्वेअर नंबर भेटेल. हा जो 25 आहे हा 5चा वर्ग आहे. मग आपण पुढचा नंबर चेक करू. पुढचा नंबर आपल्याकडे 339 दिलेला आहे. 339ला सुद्धा आपण ह्याच पद्धतीने गुणाकार करून बघू आपण. तर पहा 3 गुणिले 3 गुणिले 9, मग यांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलात तर काय होते पहा मित्रांनो, 3 3 जा 9 होते, 9 9 जा 81 होते. तर पहा हे जे 81 आहे म्हणजे 81 आहे, हा 81 सुद्धा पूर्ण वर्गसंख्या आहे. म्हणजेच हे पूर्ण वर्गसंख्या आहे म्हणजे कशाचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे मित्रांनो. कोणत्याही संख्याचा असू द्या पण पूर्ण वर्गसंख्या आपल्याला भेटली पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा तेच प्रोसेस होईल. बघू आपण ह्याच्यामध्ये होते का. हा आहे आपले 428. याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक अंकाचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार केल्यानंतर उत्तर काय भेटू लागलं आपल्याला? पूर्ण वर्गसंख्या भेटू लागली. तर आपण गुणाकार करूया. बघा 4 गुणिले 2 गुणिले 8. तर बघा 4 दुने 8 होते मित्रांनो. 8 8 64. 8 8 काय होते? 64. आणि तुम्हाला माहीत आहे 64 ही पूर्ण वर्गसंख्या आहे. मग 64 हा कशाचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये ह्या संख्यामध्ये कसा पॅटर्न तयार होत आहे, या संख्यामधला प्रत्येक अंकाची गुणाकार करू लागलं आणि गुणाकार केल्यानंतर जी संख्या भेटू लागली तुम्हाला ती पूर्ण वर्गसंख्या भेटू लागली. पहा इथं 25 भेटलं, इथं 81 भेटलं, इथं 64 भेटलं. म्हणजे ही सर्व संख्या कशी आहेत? पूर्ण वर्गसंख्या आहेत, म्हणजेच कंप्लीट स्क्वेअर नंबर आहेत. मग आपल्याला ऑप्शनमध्ये सुद्धा त्याच प्रकारची संख्या शोधायची आहे आणि प्रत्येक ऑप्शन चेक करायचं आहे. प्रत्येक ऑप्शनचा जो नंबर आहे त्या नंबरचं प्रत्येक अंक तुम्हाला असं गुणाकार करून बघायचं आहे. ज्याचा पूर्ण वर्ग भेटेल ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. तर आपण पहिला ऑप्शन बघूया. आपला प्रश्न क्रमांक 12 आहे. तर 523 आहे पहिला ऑप्शन. तुम्ही बघू शकता तुमच्याकडे पुस्तक असेल तर. पहिला ऑप्शन आहे 523. हा 523 नंबर घेतलो आपण पहिला ऑप्शन. याला आपण ॲज इट इज तो जो वरचा पॅटर्न आहे तोच पॅटर्न इथं यूज करायचा आहे. म्हणजे 5 गुणिले 2 गुणिले 3. बघा पूर्ण ह्या अंकाचे आपण गुणाकार करत आहोत. म्हणजेच काय येते, हे 5 दुने 10 होते मित्रांनो. 10 त्रिक किती होते? 30 होते. मग मला सांगा 30 हे संख्या पूर्ण वर्गसंख्या आहे का? पूर्ण वर्गसंख्या नाही, कंप्लीट स्क्वेअर नंबर नाही, म्हणून हा उत्तर आपला असणार नाही. मग आता आपण पुढचा ऑप्शन चेक करूया. पुढचा ऑप्शन म्हणजे ऑप्शन नंबर 2. तो किती दिलेला आहे? 545. पहा दुसरा ऑप्शन करत आहोत आपण 545. यालासुद्धा ॲज इट इज त्याच पॅटर्ननं आपल्याला गुणाकार करून बघायचं आहे. तर पहा 5 गुणिले 4 गुणिले 5. मग आता ह्यांचा गुणाकार करूया. बघा 5 चोक 20 होते मित्रांनो. मग 20 झाल्यानंतर पुढं तुम्हाला आन्सर भेटते 20 पाच्या 100 होते मित्रांनो. 20 पाच्या किती होते? 100. मग हा जो 100 नंबर आहे हा 100 नंबर पूर्ण वर्गसंख्या आहे मित्रांनो. कारण 100 हा कशाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. तुम्हाला सर्वांना वर्ग पाठ असतील. 100 हा कशाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. आणि आपण ह्या 545 मधल्या प्रत्येक अंकाचा गुणाकार केलो तर आपल्याला 100 भेटलं. आणि 100 ही संख्या पूर्ण वर्गसंख्या आहे, म्हणजे कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे. म्हणून हा जो पर्याय क्रमांक 2 आहे हा आपल्या ह्या संख्यामध्ये जुळणारा प्रश्न आहे, पर्याय आहे. म्हणून आपण याचं उत्तर किती येणार? ऑप्शन नंबर 2 येणार. कारण आपल्याला जे आन्सर काढायचे आहेत ते ह्या संख्येशी जुळणारा ऑप्शन शोधायचा आहे. म्हणून पहिला ऑप्शन तर जुळत नाही. याच्यामध्ये ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं? 30 आलं. 30 तर हे पूर्ण वर्ग नाही. मग दुसरा ऑप्शन चेक केलं आपण ॲज इट इज ह्याच पॅटर्ननुसार तर आपल्याला 100 भेटलं. आणि हा 100 पूर्ण वर्ग असल्यामुळं आपला ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तुम्ही ऑप्शन 2ला गोल करू शकता. त्याच्यानंतर आपण पाहूया 13वा प्रश्न. 13वा प्रश्न पहा, मी इथं नंबर्स लिहून घेतो, मग नंतर आपण विचार करूया की त्या नंबरमध्ये काय दिलेलं आहे. पहिला आहे 62, 63 आहे. त्याच्यानंतर आहे 34 आहे, 34. त्याच्यानंतर आहे 82. हा 13 नंबरचा क्वेश्चन. मग ह्या नंबरला आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. याच्यामध्ये काय पॅटर्न यूज केलेला आहे त्याला शोधायचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? आन्सर काढायचा आहे मित्रांनो. जर तुम्ही बघितला तर हे 62 म्हणजे ह्या 62ला त्यांनी कसं बनवलं तर पहा, तुम्ही जर बघितला ह्या 62ला जर आपण 2 भाग दिलो म्हणजे काय, याचं दुप्पट, याचं काय केलं? हाफ केलं. 2 भाग करणं म्हणजे हाफ करणे. मग ह्या 2 भाग दिल्यानं काय होते? हे बे 1 बे, बे त्रिक 6, मग बे 1 बे, म्हणजे आपल्याला ही संख्या भेटली. मग ह्या संख्येला
कोणती संख्या भेटली आपल्याला? ही संख्या मूळ संख्या आहे म्हणजे प्राईम नंबर आहे. याला जर आपण दुप्पट केलो परत काय केलो आपण? दुप्पट केलो तरच आपल्याला काय भेटणार? 62 भेटणार. काय भेटणार? 62. आपण काहीच केलं नाही, ह्याला हाफ केला, मग नंतर आपण ह्याला दुप्पट केलं तर 62 भेटणार. म्हणजे हा 62 कसं भेटला आपल्याला? एका मूळ संख्येला दुप्पट केल्यानंतर 62 भेटला. मग ॲज इट इज हा संख्यासुद्धा 34 आहे म्हणजे 34 आहे. हा 34सुद्धा एखाद्या मूळ संख्येला दुप्पट केल्यावरच भेटते मित्रांनो. तर पहा, हा 34 आहे, याला आपण 2 भाग करू म्हणजे हाफ करूया. मग हे किती येते मित्रांनो? 2 1 जा 2, मग 2 7 जा 14. बघा, ही सुद्धा एक मूळ संख्या आहे. या मूळ संख्येला आपण दुप्पट केलो तरच काय भेटते आपल्याला? 34 भेटते म्हणजे 34 भेटते मित्रांनो. म्हणजेच हा 34 हा जो नंबर आहे तो कसा भेटला? एका मूळ संख्येला दुप्पट केल्यावर 34 भेटलेला आहे. आणि हा 62 म्हणजे 62 हा कसा भेटला? एका मूळ संख्येला दुप्पट केल्यावरच 62 भेटलेला आहे. मग हा जो तिसरा नंबर आहे हे सुद्धा एखाद्या मूळ संख्येला दुप्पट केल्यावरच भेटू शकतो मित्रांनो, कारण हे 2 पर्याय असे आहेत, तर हा तिसरा बी राहू शकते. मग आपण त्याला चेक करूया. पहिलं त्याला दुप्पट करायचं असल्यामुळे आपण त्याला 2 भाग देऊ म्हणजे त्याची अर्धी किंमत भेटते आपल्याला. 2 1 जा 2, 2 2 जा 4 होते, 2 8 जा 4 होते मित्रांनो. 2 4 जा 8 सॉरी 2 4 जा 8 होते. मग नंतर 2 1 जा 2 म्हणजे 41 आलं. 41 ही संख्यासुद्धा कशी आहे मित्रांनो? 41सुद्धा आपली मूळ संख्या आहे म्हणजे प्राईम नंबर आहे. ह्याला आपण दुप्पट करूया. दुप्पट केलं तर काय भेटते आपल्याला? 82 भेटते. म्हणजे हे 82 जो नंबर आहे तो सुद्धा एका मूळ संख्येला म्हणजे प्राईम नंबरला आपण याची दुप्पट केलं तरच भेटू लागली. हा बी प्राईम नंबर आहे, दुप्पट केलं तर हा नंबर भेटाला. हा बी प्राईम नंबर आहे, दुप्पट केलं तर हा नंबर भेटाला. म्हणजे आपल्याला ऑप्शनमध्ये अशी संख्या शोधायची आहे की एका प्राईम नंबरला दुप्पट केल्यानंतर ती संख्या आपल्याला भेटली पाहिजे मित्रांनो. तर आपण पाहूया पहिला ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन आहे 106. मग पहिलं 106 आहे. मग 106 हा जो नंबर आहे, 106 हा जो नंबर आहे, हा नंबर आपल्याला एका प्राईम नंबरला दुप्पट केल्यानंतर भेटलं पाहिजे मित्रांनो. मग याला आपण काय करूया? पहिले ह्याचं हाफ घेऊया. म्हणजे हाफ म्हणजे काय करू? याला 2 डिवाईड करू म्हणजे ही कशाची दुप्पट आहे ते आपल्याला कळते. मग 2 जर तुम्ही डिवाईड केलात तर पहा, 2 1 जा 2, 2 5 जा 10 होते. मग 2 3 जा 6 म्हणजे 53 भेटू लागले. आणि जर तुम्ही 53ला जर दुप्पट केलात, 53 × 2 केला तर किती होते? 106 होते. आणि हा जो 53 आहे, हा जो 53 आहे, 53 ही एक मूळ संख्या आहे मित्रांनो. म्हणजेच हा जो 106 आहे, 106 आहे, हा 106 कसा भेटला आपल्याला? एका मूळ संख्येला दुप्पट केल्यानंतर 106 भेटला. म्हणून हा ऑप्शन नंबर 1 ह्या संख्येशी जुळणारा आहे आणि आपल्याला हा जुळणाराच ऑप्शन शोधायला सांगितलं. बाकीचे जर तुम्ही ऑप्शन बघितलं तर ते ऑप्शन ह्या संख्येशी जुळणारे नाहीत मित्रांनो, कारण त्यांची जी दुप्पट आहे ती मूळ संख्येची नाही, त्यांची दुप्पट वेगळीच आहे. आपल्याला दुसरी संख्या भेटू शकतात पण मूळ संख्या भेटू शकत नाहीत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1च आहे. बाकीचे तुम्ही चेक करून घेऊ शकता. आता आपला व्हिडिओ जास्त होते म्हणून मी तुम्हाला जिथं ऑप्शन भेटेल तिथं सोल्युशन करून द्यालो. बाकीचं तुम्ही स्वतः चेक करून घेऊ शकता मित्रांनो. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 14. तर 14वा प्रश्न क्रमांक काय दिलं पहिलं आपण इथं लिहून घेऊया. 14वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला 9981. मग दुसरा नंबर आहे आपल्याकडे 339, नंतर आहे 5525. हे 3 नंबर दिलेले आहेत. मग ह्या 3 नंबरला आपल्याला बघायचं आहे की ह्याच्यामध्ये काय संबंध आहे, कशाचं पॅटर्न यांनी बनवलेले आहे ते आपल्याला बघायचं आहे. जर तुम्ही बघितला मित्रांनो, ह्याला चांगलं ऑब्झर्वेशन केलं तर ह्या जे शेवटची संख्या आहेत 81 हे कशाचा तर वर्ग आहे. हा शेवटची जी संख्या आहे 9 हा सुद्धा कशाचा तर वर्ग आहे. आणि हा शेवटचा 25 जो नंबर आहे हा सुद्धा कशाचा तर वर्ग आहे. मग ह्या पद्धतीने त्यांनी बनवले. तर एकदा मी तुम्हाला दाखवतो याचं कंप्लीट सोल्युशन करून. 9981 हा जो नंबर आहे याच्यामध्ये हे जर आपण शेवटचे 2 नंबर घेतलात तर हा शेवटचा नंबर कसा तयार झाला? 9च्या वर्गानं 9चा जर वर्ग केला म्हणजे 9चं जर स्क्वेअर केलं तर 81 भेटते मित्रांनो. मग हा सेकंड नंबरचा पहा 339 ह्याच्यामध्ये हा जो शेवटचा नंबर आहे तुम्ही 1 डिजिट घेऊ शकता, 2 डिजिट बी घेऊ शकता. हा जो 9 आलेला आहे हा 9 कसा येतो? 3चा स्क्वेअर केला म्हणजे 3चा वर्ग केला तरच 9 भेटते. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पहा हा जो 5525 आहे, हा जो शेवटचं 25 आहे 2 डिजिट आहेत, हा कसा भेटतो? 5चा वर्ग केल्यानंतर भेटतो
25 मित्रांनो. म्हणजे शेवटचे जो नंबर आहेत 2 डिजिट घेऊ शकता तुम्ही, 1 डिजिट बी घेऊ शकता. ते कसे आहेत आपले पूर्ण वर्ग संख्या आहेत, कंप्लीट स्क्वेअर नंबर आहेत. आणि ऑप्शनमध्ये सुद्धा आपल्याला तेच बघायचं आहे की शेवटचे 2 संख्या किंवा एक संख्या कशी असली पाहिजे, पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे. तर आपण ऑप्शन चेक करूया इथंच. तर पहा इथं 14मध्ये पहिला ऑप्शन आहे 5530. हा जो 30 आहे पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही, म्हणून हा ऑप्शन तर येणार नाही. मग दुसरा ऑप्शन बघा, शेवटी 10 आहे. 10 हा पूर्ण वर्ग संख्या नाही, कंप्लीट स्क्वेअर नंबर नाही, म्हणून हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. मग तिसरा प्रश्न पहा, तिसरा प्रश्न इथं 12 आहे म्हणजे 12 आहे. 12सुद्धा पूर्ण वर्ग संख्या येणार नाही. मग चौथा जर ऑप्शन बघितला तर चौथा ऑप्शनमध्ये लास्टला 16 आहे. 16 म्हणजे काय 16, म्हणजेच किती आहे 8216 आहे. मग हा जो शेवटचे 2 अंक आहेत हे 2 कसे आहेत तर पूर्ण वर्ग संख्या आहेत. म्हणजे हे 16 कसं तयार होते, 4चा जर वर्ग केला तुम्ही तरच 16 तयार होते. म्हणून ह्या पॅटर्नमध्ये बसणारा, ह्या संख्यामध्ये जुळणारा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 4. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार? ह्याचं उत्तर येणार मित्रांनो 4 हा पर्याय ह्याचं उत्तर येणार आहे. मग आता आपण पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 15वा. तर पहा आपल्याकडे पेज आहे, पेज आपण काढून घेऊया ह्या पेजला आणि प्रश्न क्रमांक 15वा सॉल्व करू. तर पहा मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 15वा बघूया. याच्यामध्ये काय पॅटर्न दिलं, त्यांनी काय बनवलं ह्या 15ला, त्याला आपण सॉल्व करूया. तर इथं दिलं याला 17/49, त्याच्यानंतर दिलेलं आहे 22/64, त्याच्यानंतर दिलं 9/25. म्हणजे हे असे फ्रॅक्शन दिलेले आहेत आपल्याला, हे परिमेय संख्या दिले आहेत म्हणजे रॅशनल नंबर दिलेले आहेत. आता ह्या तिन्ही बी रॅशनल नंबरमध्ये काय संबंध आहे, याच्यामध्ये कोणतं पॅटर्न त्यांनी बनवलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर आता याचं उत्तर मी काढलेलं आहे मित्रांनो. याचं उत्तर काय केलं तुम्हाला सांगतो. हा जो न्यूमरेटर आहे पहिला, न्यूमरेटर म्हणजे आपण अंश म्हणतो, डिनोमिनेटर म्हणजे खालची संख्या, म्हणजे हे खालचे छेद असते. मग हा जो फ्रॅक्शन आहे, हा फ्रॅक्शन कसा तयार केला त्यांनी, याच्यामध्ये हा जो न्यूमरेटर जो आहे, छेद जो आहे तो 49 कसा बनवलं पहा. हा पहिलं न्यूमरेटर घ्यायचा, हा न्यूमरेटर घ्यायचा म्हणजे 17 घेतलो आपण, ह्याची काय करायची आहे तुम्हाला तिप्पट करायची आहे. मग तिप्पट करून काय करायचं आहे 2 वजा करायचा आहे आणि तो जो उत्तर येतो ह्याचा जो उत्तर येणार आहे तो आपला काय भेटणार आहे, डिनोमिनेटर भेटणार आहे. म्हणजे ह्या प्रकारे याचं पॅटर्न चालू आहे. आपण प्रत्येक ऑप्शन याला सॉल्व करून बघूया. म्हणजे पहा 17 तरी किती होते मित्रांनो, 51 होते. मग 51मधून जर तुम्ही 2 वजा केला म्हणजे 2 मायनस केला तर किती भेटते आपल्याला, भेटते 49 भेटते. मग हा जो 49 नंबर आहे तर तुम्हाला इथं दिसू लागला, कुठं, हा डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेदामध्ये दिसू लागला. म्हणजे ह्या प्रत्येक परिमेय संख्येमध्ये, प्रत्येक ह्या फ्रॅक्शनमध्ये हाच पॅटर्न त्यांनी बनवलेला आहे. आपण दुसरा ऑप्शन बघूया त्याच पद्धतीने बनवलेलं का नाही. पहा 22/64 आहे म्हणजे 22/64 आहे. मग त्यांनी आपण वर काय केलो, हा वरचा नंबर घेतलो आपण, त्याची तिप्पट केलो आणि 2 वजा केलो. याच्यामध्ये सुद्धा सेम ॲज इट इज तसंच करायचं आपल्याला. इथं 17 होतं म्हणून आपण 17चं तिप्पट केलो, पण इथं किती आहे 22 आहे. मग आपल्याला 22 घ्यायचं आहे आणि ह्याला तिप्पट करायचं आहे. इथं 2 वजा केलो आपण, 2 मायनस केलो म्हणून इथं सुद्धा 2 मायनस करायचं आहे. मग ह्याला जर आपण सॉल्व केलो तर आपल्याला हा डिनॉमिनेटर भेटला पाहिजे, म्हणजे हा छेद भेटला पाहिजे. मग मला सांगा 22 × 3चा आन्सर काय येते आपल्याकडे, 22 × 3 जर केला तर 66 येते आणि त्याच्यामधून काय करायचं आपल्याला 2 मायनस करायचं आहे. मग आपण 66मधून जर 2 मायनस केलं तर 64 येते मित्रांनो. आणि हा जो 64 आहे इथं ऑलरेडी पहिलंच दिलेलं आहे आपल्या छेदामध्ये. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, ह्या नंबरमध्ये पॅटर्न त्यांनी बनवलेला आहे आणि आपल्याला ऑप्शनमध्ये सुद्धा ह्याच प्रकारचा जो ऑप्शन आहे तो शोधायचा आहे. आपण तिसरा बी करून बघूया. तर पहा 9/25 आहे. मग आपण काय करणार आहोत, पहिलं हा छेद घेणार आहोत, हा अंश घेणार आहोत म्हणजे न्यूमरेटर घेणार आहोत. न्यूमरेटरला काय करायचं तिप्पट करायचं आणि त्याच्यामधून काय करायचं 2 वजा करायचं आहे. म्हणजे आता 9 3 किती होते 27 होते मित्रांनो. 27मधून 2 जर वजा केला तर 25 भेटते. म्हणजे हाच पॅटर्न सगळीकडे काय आहे लागू होत आहे. इथं पहा डिनॉमिनेटरमध्ये 25सुद्धा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे ॲज इट इज, आता आपण जे 3 प्रश्न केलेले आहेत तसंच आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायचं आहे. तर पहिला ऑप्शन आपल्याकडे 11/36 आहे म्हणजे 36 आहे. आणि पहिला ऑप्शन घेऊ आपण 11/36. मग आपण वर जसं केलो तसंच ॲज इट इज आपल्याला करायचं आहे. मग हा जो 11 आहे, हा 11ला काय करायचं तिप्पट करायचं
आणि त्याच्यामधून काय करायचं आहे तुम्हाला 2 वजा करायचं आहे. मग 11 3 किती होते मित्रांनो? 11 3 जर तुम्ही बघितलं तर 33 होते. किती होते? 33 होते. त्याच्यामधून जर आपण 2 मायनस केलो तर आपल्याला भेटते 31. आपल्याला काय भेटते? 31. मग हा जो 31 आहे हा इथं डिनॉमिनेटरमध्ये आहे का? छेदामध्ये आहे का? नाही मित्रांनो. म्हणून हा जो पहिला ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन येणार नाही. आपण दुसरा ऑप्शन चेक करूया. दुसरा ऑप्शन काय दिलं? 45 डिवायडेड बाय 81. पहा दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे 45 डिवायडेड बाय 81. मग हा ऑप्शनसुद्धा आपल्याला ॲज इट इज असाच चेक करायचा आहे. कसा चेक करायचा आहे? वरचा नंबर घ्यायचा, त्याची तिप्पट करायची. म्हणजे 45 इंटू काय करायचं 3, त्याच्यामधून काय करायचं 2 मायनस करायचं आहे मित्रांनो. मग तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर हा 15 नंबर आहे ना, हा 45. मग आपण ह्याचं इंटू करूया. 45चं 3 जर आपण इंटू केलं, बाजूला जर सोल्युशन याचं करून घेतलं 45 इंटू 3, तर ह्याचं उत्तर येते मित्रांनो 135 येते. याचं उत्तर काय येते? 135 येते. आणि 135मधून जर आपण 2 मायनस केलो तर 133 येते मित्रांनो. ह्यांच्या दोघांचं आपण डायरेक्ट इथं कॅल्क्युलेशन लिहिलेलं आहे पहिलंच करून. मग याचं उत्तर येते 133. मग 133 हा नंबर इथं डिनॉमिनेटरमध्ये आहे का? नाही. म्हणून हा सुद्धा ऑप्शन आपला येणार नाही. म्हणजे आपल्याला तिसरा ऑप्शनसुद्धा अजून चेक करायचा आहे. म्हणजे पहा 2 ऑप्शन चेक केलो आपण, 2 ऑप्शन आपल्याला ह्या पद्धतीने भेटलेले नाहीत. तर आपण तिसरा चेक करूया. तिसरा दिलेला आहे आपल्याला 25 डिवायडेड बाय 72. 25 डिवायडेड बाय 72 ॲज इट इज करायचं आहे आपल्याला. आपण काय करत आहोत? न्यूमरेटर घेत आहोत, म्हणजे अंश घेत आहोत. 25 ह्याची तिप्पट करत आहोत आणि त्याच्यामधून 2 वजा करत आहोत. मग आता मला सांगा 25 3 किती होते? 75. मग 75मधून जर आपण 2 वजा केलो तर किती भेटते? तर 73 भेटते मित्रांनो. 33 भेटते. पण इथं किती दिलेलं आहे? इथं दिलेलं आहे 73 भेटते. मग इथं किती दिलेलं आहे? 72 दिलेलं आहे. फक्त 1चं फरक आहे. तरीही आपलं उत्तर नाही आहे, कारण आपला ॲज इट इज हा जो डिनॉमिनेटरमधला संख्या आहे ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिल्याच्या पॅटर्नमध्ये कसं होतं? इथं आपल्याला उत्तर 64 आलं तर इथं 64 होतं. इथं 25 होतं तर इथं बी 25 होतं. इथं 31 होतं. हा चेक ऑप्शन आहेत. इथं 36 आलं म्हणून आपण हे कट केलं ऑप्शन. इथं 133 आहे तर इथं 81 आहे, म्हणजे हा ऑप्शनसुद्धा येणार नाही. मग इथं पहा, इथं 73 आहे तर इथं 72 आहे, म्हणजे हा बी ऑप्शन येणार नाही. म्हणजे लास्टचा एकच ऑप्शन उरला आणि ते तर उत्तर राहावंच लागेल, कारण आपल्याकडे 4च ऑप्शन आहेत. तरी आपण ह्या पद्धतीनं तो पॅटर्न बनतो का त्यासाठी चेक करूया. तर ऑप्शन लास्टचा नंबर आहे 23 डिवायडेड बाय 67. मग चौथा ऑप्शन बघत आहोत आपण 23 डिवायडेड बाय 67. हा तो 100% असतोच, कारण लास्ट ऑप्शन आहे आपला. आपण काय करत आहोत? या अंशाला तिप्पट करत आहोत, न्यूमरेटरला तिप्पट करत आहोत आणि त्याच्यामधून 2 मायनस करत आहोत. मग ह्यांच्या दोघांचं जर तुम्ही काय केलं? मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केला 69 होते. यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 69 होते आणि 69मधून जर तुम्ही 2 मायनस केला तर 67 होते. म्हणजे पहा इथं 67 भेटलं, म्हणजे इथंसुद्धा 67 आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपलं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये आपल्याला पूर्ण ऑप्शन चेक करायचे होते मित्रांनो. कधी कधी असा बी प्रश्न येतो की तुम्हाला शेवटी उत्तर भेटते. त्याच्यासाठी तुम्हाला जे कॅल्क्युलेशन भेटलेलं आहे, सुरुवातीला जो पॅटर्न सापडलेला आहे तोच पॅटर्न घेऊन तुम्हाला सगळे ऑप्शन काय करायचे आहेत? चेक करायचे आहेत. मग ह्याचं जे उत्तर आहे ह्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. हा आपला 15वा प्रश्न होता, 15वा प्रश्न होता. मग आता आपण 16वा प्रश्न बघूया. 16वा प्रश्न काय दिला आहे ते मी इथं लिहून घेऊ, मग नंतर आपण त्याचे नंबर चेक करूया. बघा 16वा नंबर आहे 504, त्याच्यानंतर आहे 111, त्याच्यानंतर आहे 600. हे नंबर्स आहेत आणि आपल्याला ह्या नंबर्समध्ये काय संबंध दिलेला आहे, कशाचा पॅटर्न आहे तो आपल्याला काय करायचा आहे? शोधायचा आहे. मग आता तुम्ही जर बघितला तर हे सगळे जे नंबर आहेत मित्रांनो, ह्या 504ला जर बघितला तर हे 504 3ने भाग जाते. ह्याला 3ने भाग जातो मित्रांनो, 3ने भाग जातो. मग ह्यालासुद्धा 3ने भाग जातो 111ला. पहा हे 3 त्रिक 9 होते, 9मधून 11 म्हणजे 2 उरले, 3 7 21. ह्याला बी 3 दुने 6 होते. ह्यालासुद्धा 3ने भाग जाते मित्रांनो. म्हणजे ह्या तिन्ही संख्येला 3ने भाग जात आहे मित्रांनो. एकदम इझी आहे हा प्रश्न. ह्या तिन्ही संख्येला 3ने भाग जात आहे. मग ऑप्शनमध्ये आपल्याला असा नंबर शोधायचा आहे की त्यांनासुद्धा काय 3नेच भाग गेलं पाहिजे. तर तुम्ही जर बघितला प्रश्न क्रमांक 16मध्ये तर तुम्हाला ऑप्शन हा कोणता? 381 पहिला ऑप्शन, फक्त पहिला ऑप्शन आहे 381. फक्त ह्यालाच 3ने भाग जाते मित्रांनो, बाकीच्या संख्येला 3ने भाग
जात नाही, म्हणून हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. ऑप्शन नंबर एकच आहे की त्याला 3नं भाग जाते. आपण भाग देऊ बघूया. 3 1 जा 3, इथं 3 1 जा 3, मग इथं 3 2 जा 6, 3 2 जा 6 होते मित्रांनो. मग इथं 2 उरतात, मग 3 7 जा 21, म्हणजे इथं आपला 127 डिव्हिजन येते आणि आपलं उत्तर काय येते? ऑप्शन नंबर 1 येते, कारण बाकीच्याला 3नं भाग जात नाही. मग अशा प्रकारे आपला 16वा प्रश्नसुद्धा संपलेला आहे. आता आपण 17 बघूया, म्हणजे प्रश्न क्रमांक 17वा. मग आता पहिलं इथं लिहून घेतात, मी नंबर लिहून घेतो. 1352 आहे, त्याच्यानंतर 1122 आहे, त्याच्यानंतर 1236 आहे. हा 3 नंबर दिलेला आहेत. या 3 नंबरमध्ये आपल्याला आता पॅटर्न शोधायचा आहे. मग पॅटर्न सापडल्यानंतर आपण ऑप्शन काय करूया? चेक करूया. तर ह्याचा जो पॅटर्न आहे, तुम्ही जर याला व्यवस्थित जर बघितलात, ह्याचं जर काही स्क्वेअरिंग वगैरे काढून बघितलात, तुम्ही क्यूब केला तर क्यूब वगैरे कशाचे तर भेटतच नाहीत, कारण हे खूप मोठे संख्या आहेत. तर याच्यामध्ये काय बनवलेत पहा मित्रांनो. आपण हा पहिला नंबर घेऊया, मग त्याचं काय केलं आहे ते बघू आपण. तर पहा 13 आहे आणि 52 आहे. आता पहा ह्याच्यामध्ये काय केले त्यांनी, हा जो सुरुवातीचा 2 डिजिट आहे म्हणजे 13, ह्या 13ला घेतलेला आहे आणि मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. कशासोबत मल्टिप्लिकेशन केलं आहे? हा शेवटचा नंबर, ह्याच नंबरमधले एक डिजिट घेतले आहेत, 1 आणि 3, यांचं मल्टिप्लिकेशन, ह्यांचं प्लस केलं आहे. यांचं काय केलं आहे? प्लस केलेलं आहे. म्हणजे हे जे सुरुवातीचे 2 डिजिट आहेत, 2 अंक आहेत, 13चं गुणाकार कशामध्ये? याच 2 अंकाच्या बेरीजेमध्ये. मग आता पहा आपण सोल्युशन करू. हे 13ला 13 लिहू आणि मल्टिप्लिकेशन 13, हे 3 आणि 1 ह्यांचं ॲडिशन किती होते मित्रांनो? ह्यांचं ॲडिशन 4 होते. मग तुम्ही जर ह्यांच्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केला, 13 4 जा 52 येते मित्रांनो. आणि हा जो 52 नंबर आहे तो इकडं आहे. 52 कुठं आहे? इकडले 2 अंक आहेत. म्हणजे ह्या पद्धतीने त्यांनी काय केलं? पॅटर्न इथं बनवलेलं आहे. मग आपण दुसरा नंबर चेक करू. तसाच येतो. पहा इकडं 11 आहे, इकडं 22 आहे. मग आपण काय करत आहोत? पहिले 2 नंबर घेत आहोत. म्हणजे इथे 11 असल्यामुळे 11 घेऊ. याच्यासोबत काय करायचं? मल्टिप्लिकेशन कशासोबत? ह्याच नंबरच्या अंकांची बेरजेसोबत, म्हणजे 1 1च्या बेरजेसोबत. इथं 13 घेतलं होतं, मग आपण 13च्याच अंकांची बेरीज केलो. 1 + 3 4 आलं, हे 13ला 13. इथं सुद्धा तेच करायचं आहे. हे 11ला 11 लिहू आपण, 1 + 1 2 होते. मग यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 22 होते. आणि हा जो 22 नंबर आहे हा इथं आहे. कळलं तुम्हाला? हा पद्धतीनं इथं पॅटर्न दिलेला आहे. मग आपण काय करूया? तिसरं बी नंबर आपण चेक करूया, हाच पॅटर्न आहे का? तर पहा हे 12 आहे, हा 36 आहे. मग आपला सेम ॲज इट इज करायचं आहे. सुरुवातीचे 2 नंबर घ्यायचे आहेत, म्हणजे 12ला उचलायचं आहे आणि इंटू लिहायचं आहे. मग ह्याच 2 नंबरच्या अंकांची बेरीज म्हणजे 1 + 2 करायचं आहे. मग आता ह्याचं सोल्युशन जर केला तर ह्यांचं सोल्युशन काय आलं पाहिजे? हा 36 आलं पाहिजे, कारण वरच्या दोघांमध्ये 36 आलेलं आहे. मग आता हे 12ला 12 असंच ठेवू आपण, इंटूला इंटू 1 + हे 3 होते. मग यांच्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, 12 3 होते 36, म्हणजे इथंसुद्धा 36 आहे आणि इथंसुद्धा 36 आहे. म्हणजे तुम्हाला पॅटर्न सापडलेला आहे. पॅटर्न कसा आहे? सुरुवातीचे 2 अंक घ्यायचं आणि त्यांच्यासोबत मल्टिप्लिकेशन करायचं. कोणासंग मल्टिप्लाय करायचं? त्याच नंबरच्या अंकांच्या बेरीजेसोबत. मग आपण ऑप्शन एक चेक करूया. तर पहिला ऑप्शन जर बघितलात तुम्ही, तर पहिला ऑप्शन आपल्याला सापडते, हा 1100 आहे. 1100 पहिला ऑप्शन आहे. आपण त्याला करून बघूया. आपण काय करू? हे शक्यच नाही, कारण इथं 0 आहे, कारण इथं 0 आपल्याला उत्तर भेटत नाही. मग पहिलेचे 11 आपण घेतो, इथं 11 घेतो. मग नंतर काय करतो? इंटू करतो आणि ह्यांच्या दोघांचंच काय करणार आपण? प्लस करणार, 1 + 1. मग इथं 11ला 11 येते, इंटूला इंटू 1 + 1 2 होते. मग 11 दुने 22 होते. इथं 22 आलं, पण इथं 22 आहे का? नाही, इथं 0 0 आहे. म्हणजे हा ऑप्शन आपला राहणार नाही. पहिला ऑप्शन आपला चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन चेक करूया. दुसऱ्या ऑप्शनमध्ये 17 136 आहे. 17 आहे, 136 आहे. मग ॲज इट इज आपल्याला वरील जो पॅटर्न आहे त्याच पॅटर्ननं इथं सोल्युशन करायचं आहे. पहिलं आपण काय करणार? सुरुवातीचे 2 अंक घेणार. मग हे 17 इथं पहिलं लिहिणार. हे मल्टिप्लिकेशन करणार आपण. मल्टिप्लिकेशन कोणानं करणार आहे आपण? याच अंकांच्या बेरीजेनं, म्हणजे 1 + 7 याच्यासोबतच आपल्याला ॲडिशन करायचं आहे आणि ह्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिलं आपण 17ला 17 लिहूया. यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होते? 8 येते. मग ह्याचं जर तुम्ही आन्सर काढलात तर तुम्हाला 17चं तर टेबल पाठ असेल, तर 17 8 जा होते 136 होते मित्रांनो. 17 8 जा किती होते? 17 8 136 होते आणि इथं पण 136 ऑलरेडी आहे.
म्हणून हा जो नंबर आहे आपला ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2मध्ये हा नंबर आपल्या प्रश्नांच्या नंबरच्या पॅटर्ननुसार आहे, प्रश्नानुसार जुळणारा ऑप्शन आहे. म्हणून आपण काय करूया, ऑप्शन नंबर 2ला गोल करायचं आहे. आणि हा 17 नंबरचा प्रश्न जो आहे त्याच्यामधला ऑप्शन नंबर 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. आता पाहूया क्वेश्चन नंबर 18. तर क्वेश्चन नंबर 18मध्ये काय लॉजिक दिलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे आणि हे सर्व लॉजिक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण हेच लॉजिक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर पहा, हा क्वेश्चन नंबर 18 आहे. याच्यामध्ये पहिलं 28 दिलेलं आहे, 7 दिलेलं आहे आणि 67 दिलेलं आहे. तर आता आपल्याला ह्या 3 नंबरला व्यवस्थित बघायचं आहे. तर बा याच्यामध्ये काय संबंध आहे. आता हा जो 28 आहे, हा 28 कोणत्या तर वर्गाच्या आसपास आहे, 7b वर्गाच्या आसपास आहे. 67सुद्धा कशाच्या तर वर्गाच्या म्हणजे स्क्वेअरच्या आसपास आहे. मग आपण हा 28ला बनवण्याचा प्रयत्न करूया. तर पहा, 5चा जर तुम्ही स्क्वेअर केला तर 25 येते मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये जर 3 ॲड केला तर 28 होते. म्हणजे हा 28 कसा केला आपण, एक संख्येचा वर्ग केलो आणि त्याच्यामध्ये 3 ॲड केलो. म्हणजे कोणत्या संख्येचं केलो आपण, 5चा वर्ग केलो. मग आता हा 7 आहे, 7ला सुद्धा कशाचा तर वर्ग करून आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 3 ॲड करायचा आहे. तर आपण काय करूया, आपण 2चा स्क्वेअर करूया. काय करू, 2चा स्क्वेअर किती येते, 4 येते. 4मध्ये आपल्याला किती ॲड करायचं आहे, 3च ॲड करायचं आहे. वर 3 ॲड केल्यामुळं खालीसुद्धा 3च ॲड करायचं आहे. मग आपल्याला किती भेटते, 7 भेटते. पहा इथंसुद्धा 7च आहे. मग 67. आता 67ला बी आपल्याला काय करायचं आहे, एका नंबरचं स्क्वेअर करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 3च ॲड करायचं आहे. मग आपण जर 8चा स्क्वेअर केलो तर 8चा स्क्वेअर किती होते मित्रांनो, 8चा स्क्वेअर 64 होते, म्हणजे 64 होते. त्याच्यामध्ये सुद्धा आपण 3च ॲड करूया. मग 64मध्ये जर 3 ॲड केलात तर 67 येते. मग हे जे 3 नंबर आहेत, हे 3 नंबर त्यांनी कशी बनवलेत, एका संख्येमध्ये त्या संख्येचा स्क्वेअर केले, त्या संख्येचा वर्ग केले आणि त्याच्यामध्ये 3 3 3 ॲड करत गेले. मग आपल्याला सुद्धा काय करायचं आहे, तसंच नंबर शोधायचा आहे आणि त्याचा वर्ग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 3 ॲड करायचं आहे. तर आता आपण ऑप्शन बघूया. तर ऑप्शन जर बघितलात तुम्ही तर 17 आहे. मग 17 कशाचा जर वर्ग केलो आपण, त्याच्यामध्ये 3 ॲड केलो तर 17 भेटत नाही मित्रांनो. कारण तुम्ही जर बघितला 17ला तर आपण 4चा वर्ग केलो, आपण 4चा वर्ग 16 होते. मग 16मध्ये 3 ॲड केलं तर 17 भेटत नाही, आपल्याला 19 भेटते. बाकीचं जर तुम्ही केला, 5चा वर्ग केला तर 25 होते, कारण 17 तर येऊ शकत नाही. तुम्ही 3चा वर्ग केला तर 9 होते. 9मध्ये 3 ॲड केलं तर 11 होते, पण 17 येत नाही, म्हणजे 17 ऑप्शन पॉसिबल नाही. त्याच पद्धतीने हा जो 11 आहे, 11सुद्धा पॉसिबलच नाही, कारण इथं आपण 2चा वर्ग केलो, त्याच्यामध्ये 3 मिसळलं तर आपल्याला भेटू लागलं 7. मग आपण 3चा वर्ग केलो, 3चा वर्ग केलं तर 9 येते. 9मध्ये जर 3 मिसळलं तर किती होते, 12 होते, पण 11 होत नाही. म्हणून हा दुसरा ऑप्शन बी येत नाही. आता तिसरा ऑप्शन 20 आहे. 20 पण येत नाही मित्रांनो, कारण 20मध्ये बी आपण 20मध्ये जर आपण ॲड करून बघूया, 20 नंबरचं काय करू आपण, त्याच्यामध्ये ॲड करून बघूया. तर आपण 4चा वर्ग केलो, समजा हा जो 20 आहे, या 20साठी आपण काय करू, 4चा वर्ग केलो, 4चा वर्ग 16, 16मध्ये 3 ॲड केलं तर किती होते, 19 होते. पण 20 तर भेटतच नाही, कारण हा बी शक्य नाही. आता उरला लास्ट ऑप्शन, ऑप्शन नंबर 4चं 29 दिलं. मग ह्या 29साठी आपण काय करूया, 6चा वर्ग करू आपण. 6चा वर्ग किती होते, 6चा वर्ग होते 36. मग 36मध्ये आपण काय करू, 3 ॲड करू, म्हणजे आपल्याला काय भेटते, 39 भेटते. मग अशा प्रकारे ह्या जो प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 असणार आहे. बाकीचे जे आपण 3 3 ॲड केलं तर आपल्याला हा नंबर भेटलेला नाही, आपल्याला ऑप्शन नंबर 4मध्ये त्याचं उत्तर भेटलेलं आहे. मग आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 19वा. तर 19वा प्रश्न काय दिलं ते आपण बघूया. इथं पहिलं मी लिहून घेतो, मग नंतर तुम्हाला याचं सोल्युशन सांगतो. हा आहे 19वा प्रश्न. 48 दिलेला आहे, 832 दिलेला आहे आणि 618 दिलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला संबंध बघायचा आहे. 2019मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर आता याच्यामध्ये काय पॅटर्न आहे तो तुम्ही थोडं व्यवस्थित लक्ष द्या. तर आता हा जो 48 आहे, म्हणजे हे 48 जो संख्या आहे, ते 48मध्ये त्यांनी काय केलं पहा. हा जो सुरुवातीचा नंबर आहे, म्हणजे हा 4, या 4ला घ्यायचं, या 4ला काय करायचं आहे तुम्हाला, 2नं डिवाईड करायचं आहे आणि 2नं डिवाईड करून ह्या 4नं याला इंटू करायचं. बघा हे एकच 4 घेतले, या 4ला पहिलं 2नं डिवाईड केले आणि त्याच 4नं ह्याला मल्टिप्लाय केलं. मग याचा आन्सर काय येते बघा. आपण जर 4ला जर 2नं डिवाईड केलं तर 2च येते आणि इंटू जर 4 केलं तर काय येते, 8 येते. म्हणजे हे 8 नंबर तुम्हाला इथं युनिट प्लेसला आहे, एकक स्थानी दिसू लागलं.
मग ह्याच पद्धतीने सगळे नंबर केलेले आहेत. पहा इथं 8 आहे, इथं 32 आहे. मग ह्यालासुद्धा आपल्याला काय करायचं आहे, सेम ॲज इट इज करायचं आहे. पहिला शेवटचा नंबर घ्यायचा आहे 8, त्याला डिवाईड करायचं आहे. कशानं डिवाईड करायचं, वर 2नं डिवाईड केलं ना, मग खालीसुद्धा त्यालाही 2नंच करावं लागेल. मग नंतर इंटू कायनं केलं, ह्याच 4नं इंटू केला, तर इथंसुद्धा ह्याच 8नं काय करायचं आपल्याला इंटू करायचा आहे. मग याचं सोल्युशन काढू आपण. आपण जर 8ला जर 2नं डिवाईड केलं तर काय येते, 4 येते मित्रांनो. मग 4 आलं, मग 4ला आपण ह्या 8नं जर इंटू केलो तर काय येते आपला 32 येते. मग हा 2 नंबर शेवटचे इथं 32 आहे आपल्याला. इथं 8 होतं तर इथं पण 8 आहे, इथं 32 आहे तर इथं पण 32 आहे. म्हणजे इथं कसा पॅटर्न चालू आहे, हा शेवटचा एक नंबर घ्यायचा आहे, त्याला 2नं डिवाईड करायचं आहे आणि त्याच नंबरने ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे इकडले शेवटचे 2 नंबर, एक नंबर तुम्हाला भेटत आहे. मग आता हा लास्ट नंबर आपण करून बघूया, हाच पॅटर्न आहे का. मग आपण काय करतो, हा शेवटचा नंबर घेतो, 6ला कितीनं डिवाईड करतो, 2नं डिवाईड करतो आणि याला इंटू काय करतो, ह्या 6नं करायचं आणि याचं उत्तर काय आलं पाहिजे, 18 आलं पाहिजे. येते का बघूया. 6ला जर आपण 2नं डिवाईड केलं तर 3 येते आणि इंटू इकडे 6 आहे. मग याचं सोल्युशन केलं तर 3 6 18 होते. म्हणजे हे सुद्धा आपल्याला पॅटर्न सापडलेला आहे मित्रांनो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ऑप्शन चेक करायचं आहे की ऑप्शनमध्ये कोणता नंबर असा आहे की तुम्हाला सापडेल की ह्याच पॅटर्ननं सापडेल. मग ऑप्शन आहेत आपल्याकडे इथं. मग आपण पहिला ऑप्शन चेक करूया. ह्याच्यामध्ये पहिला ऑप्शन चेक करू, हा 22 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, पहिलं 2 घ्यायचं आहे, 2नं काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. कशाला, 2लाच डिवाईड करायचं आहे. इंटू काय करायचं आहे, 2नंच इंटू करायचं आहे, कारण आपण 2 घेतलेला आहे, पण 2नंच डिवाईड करायचं आहे. मग आता मला सांगा, आता हे 2 डिवायडेड बाय 2 1 येते, 1 इंटू 2 काय होते, 2च होते. मग हा शेवटचा नंबर आपला 2 सापडलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर पहिलाच आहे याच्यामध्ये, ऑप्शन नंबर 22 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बाकीचे तुम्हाला करायची गरजच पडली नाही मित्रांनो, कारण आपण वर जसं केलो तसंच केलो. पहिला ऑप्शन काय होता, 22 होता. 22 होता म्हणजे हा कडाचा नंबर 2 घेतला, मग त्याच्यानं आपण 2नं डिवाईड केला. मग डिवाईड केल्यानंतर ह्याला इंटू करायचं आहे. इंटू कशानं करत होतो आपण, ज्याला डिवाईड केला त्याच्यानंच इंटू करत होतो. मग इथं 2ला डिवाईड केलं तर 2नंच इंटू केलो. मग 2 डिवायडेड बाय 2 1 येते आणि ह्या 2नं जर ह्या 1ला इंटू केलं तर 2च येते. आणि हा जो 2 आलेला आहे या नंबरमध्ये इथं युनिट प्लेसला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो. मग अशा प्रकारे आपण 19 प्रश्न बघितलेले आहेत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जो 20 क्रमांकचा क्वेश्चन आहे, 512, 619 आणि 327, हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 21 ते प्रश्न क्रमांक जेवढे आहेत तेवढे आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये डाऊट तुम्ही टाकू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.